शेती, शिक्षण, राजकारण, क्रीडा, मनोरंजन, बातमी तुमची आमची, सदैव आपल्या सेवेत. प्रकट महाराष्ट्र. पक्षाची एक पण सीट नाही आली, ठीक आहे, विषय संपलेला आहे. तो मी आज तुम्हाला यासाठी बोलवला की हा जो रिझल्ट लागलेला आहे, ज्या प्रकारे आलेला आहे, हे कोणालाच अपेक्षित नव्हते. म्हणजे काल मी सुखाने झोपलो, चला एक लोड केला, इलेक्शनचा रिझल्ट लागला, थकलेलंही होतं, पण गॅरंटेड सांगतो तो राजेश मोरे झोपला नसेल, विचार करत असेल 66,000 लीड मला कसा भेटला, या चिंतेत तो झोपला नसेल. त्यामुळे ही जी परिस्थिती आहे ना, ह्याच्यात नाही जायचं आपण. मी यासाठी आलो की हा जो माहोल तयार झाला आहे, आपण राजकारणात आहोत, आपण सगळे राजसाहेबांचे सहकार्य आहोत. तुम्ही समजून घ्या एक गोष्ट की या माहोलमध्ये हे आता लगेच निवडणुका लावतील पालिकेच्या. बरेच लोक खचले असतील, दादा आता काय करायचं, खांदे टाकून असे बसले असतील. काही लोकांना तुमच्यातल्या नगरसेवकच्या निवडणुका लढायच्या आहेत, अजिबात घाबरायचं नाही. दुपटीने वाचपा त्या पालिकेच्या इलेक्शनला काढायची. हे जे उतरावं लागेल सगळं उतरवेल. माझ्यावर आणि राजसाहेबांवर विश्वास ठेवा. अख्ख्या या विधानसभेच्या वाचपा पालिकेच्या निवडणुकीच्या कोणाला यायचं, कोणाच्या बापाला यायचं ना, येऊ देत, आपण तयार राहायचं हे सांगायला तुम्हाला रडगाणं गायला इथे आलो नाहीये मी. त्यामुळे निवडणुका कधीही लागतील पालिकेच्या. एक ओबीसीचा जो निकाल आहे, तो निकाल आता त्यांच्या सोयीने लगेच लावतील आणि निवडणुका लागतील. त्यामुळे आत्तापासून जिल्हाध्यक्ष साहेब आणि अख्खी टीम, तुम्ही जे काय आहे आपले पॅनलमध्ये इच्छुक सर्व सीट लढायचे आहेत. आपल्या कोणाच्या जीवावर, कोणाच्या भरोश्यावर राहायचं नाहीये. आणि हेही सांगतो, जबाबदारीने सांगतो, ज्याला राहायचं असेल इथे त्यांनी राहा, ज्याला भीती वाटत असेल त्यांनी बिनधास्त मार्ग पत्करावा, पण आता पत्करावा. इलेक्शनच्या टायमाला कोणी गडबड केली, मार खाणार मार. आपल्याला आपल्या समाजाला इथे गृहीत धरायचं काम चाललंय. त्यांना राजू पाटील खूपच नाहीये, इथे जी कामं चालली आहेत, आपण जे त्यांचे भ्रष्टाचार काढतो, काय काय काढतो. हा जो आलाय राजेश मोरे, मला चांगले संबंध आहेत, पण तो पपेट आमदार आहे यांचा. फक्त यांची जी वाईट कामं करायची त्याला वापरणार. या अख्ख्या कल्याण ग्रामीणचा वाटोळ लावायचा असेल तर त्याला वापरणार. आपण जे मुद्दे घेतलेले, आगासूचं रिझर्वेशन असेल, मातडीचं रिझर्वेशन असेल, इथे गायरन जमिनीचा विषय असेल, डायरेक्टच्या डम्पिंगचा विषय असेल, इथला रस्त्याचा विषय असेल, पाण्याचा विषय असेल, हे आपण आता पडलो जरी असेल तरी त्याच हिरिरीने मार्गी लावणार आहोत. हे माझ्या लोकांना विश्वास आहे आणि तो सर्व तुमच्या मार्फत जायचे. तुम्हाला सगळ्यांना जपून सगळ्यांना सांगायचंय की बाबा नो, हे जे झालं ना ते झालं. हा पराभव आम्ही मान्य करतो, हा निकाल पण मान्य करतो. लोक काय बोलतात तुम्हालाही माहिती आहे, पण तो आपण असं बोलणं योग्य नाही. पराभव झाला गेलं मिळालं, पण याच्यातलं शिकण्यासारखं खूप आहे. तुम्ही सर्वांनी जीव तोडून मेहनत केली, परंतु मायक्रो लेवलला जे संघटन पाहिजे ते आपल्याकडे नाहीये. आपण काही लोक आपल्यासाठी काम करत होतो, इतर पक्षातले लोक काम करत होते. आपण पाहिलं असेल की जमिनीवर आपली ती तशा प्रकारची मॅनेजमेंट नाही. काही ठिकाणी आपला पैसा कमी पडतो, काही ठिकाणी मॅनपॉवर कमी होतो. मॅनपॉवर नाही, मॅनपॉवर आहे, तुम्ही सर्व आहात सगळे, पण काही ठिकाणी काही गोष्टी करायच्या आपण करू, मिळून करू. परंतु सगळीकडे आपल्याला सगळे उमेदवार द्यायचे. तुमच्यातले तयार करा, नसेल दुसऱ्या पक्षातले हेरा, पण येणाऱ्या पालिकेच्या निवडणुका आपल्याला हिरिरीने हे करायचे. आणि तुम्हाला जर बदला घ्यायचा असेल तर आपले नगरसेवक इथे निवडून द्या, मी खुश होईल. पक्षाची एक पण सीट नाही आली, ठीक आहे, विषय संपलेला आहे. तो मी आज तुम्हाला यासाठी बोलवला की हा जो रिझल्ट लागलेला आहे, ज्या प्रकारे आलेला आहे, हे कोणालाच अपेक्षित नव्हते. म्हणजे काल मी सुखाने झोपलो, चला एक लोड केला, इलेक्शनचा रिझल्ट लागला, थकलेलंही होतं,
कॅन्डिडेट सांगतो तो राजेश मोरे झोपला नसेल, विचार करत असेल 66,000 लीड मला कसा भेटला, या चिंतेत तो झोपला नसेल. त्यामुळे ही जी परिस्थिती आहे ना, ह्याच्यात नाही जायचं आपण. मी यासाठी आलो की हा जो माहोल तयार झाला, आपण राजकारणात आहोत, आपण सगळे राजसाहेबांचे सहकार्य आहोत. तुम्ही समजून घ्या एक गोष्ट की या माहोलमध्ये हे आता लगेच निवडणुका लावतील पालिकेच्या. बरेच लोक खचले असतील, दादा आता काय करायचं, खांदे टाकून असे बसले असतील. काही लोकांना तुमच्यातल्या नगरसेवकच्या निवडणुका लढायच्या आहेत. अजिबात घाबरायचं नाही. दुपटीने वाचपा त्या पालिकेच्या इलेक्शनला काढायची. हे जे उतरावं लागेल सगळं उतरवेल. माझ्यावर आणि राजसाहेबांवर विश्वास ठेवा. अख्ख्या या विधानसभेच्या वाचपा पालिकेच्या निवडणुकीच्या कोणाला यायचं, कोणाच्या बापाला यायचं ना, येऊ दे, आपण तयार राहायचं हे सांगायला तुम्हाला रडगाणं गायला इथे आलो नाहीये मी. त्यामुळे निवडणुका कधीही लागतील पालिकेच्या. एक ओबीसीचा जो निकाल आहे तो निकाल आता त्यांच्या सोयीने लगेच लावतील आणि निवडणुका लागतील. त्यामुळे आत्तापासून जिल्हाध्यक्ष साहेब आणि अख्खी टीम, तुम्ही जे काय आपले पॅनलमध्ये इच्छुक सर्व सीट लढायचे आहेत. आपल्या कोणाच्या जीवावर कोणाच्या भरोश्यावर राहायचं नाहीये. आणि हेही सांगतो, जबाबदारीने सांगतो, ज्याला राहायचं असेल इथे त्यांनी राहा, ज्याला भीती वाटत असेल त्यांनी बिनधास्त मार्ग पत्करावा, पण आता पत्करावा. इलेक्शनच्या टायमाला कोणी गडबड केली, मार खाणार मार. आपल्याला आपल्या समाजाला इथे गृहीत धरायचं काम चाललंय. त्यांना राजू पाटील खूपच नाहीये. इथे जी कामं चालली आहेत, आपण जे त्यांचे भ्रष्टाचार काढतो, काय काय काढतो. हा जो आलाय राजेश मोरे, मला चांगले संबंध आहेत, पण तो पपेट आमदार आहे यांचा. फक्त यांची जी वाईट कामं करायची त्याला वापरणार. या अख्ख्या कल्याण ग्रामीणचा वाटोळ लावायचा असेल तर त्याला वापरणार. आपण जे मुद्दे घेतलेले, आगासाचं रिझर्वेशन असेल, मातडीचं रिझर्वेशन असेल, इथे गायरन जमिनीचा विषय असेल, डायगरच्या डम्पिंगचा विषय असेल, इथला रस्त्याचा विषय असेल, पाण्याचा विषय असेल, हे आपण आता पडलो जरी असेल तरी त्याच हिरिरीने मार्गी लावणार आहोत. हे माझ्या लोकांना विश्वास आहे आणि तो सर्व तुमच्या मार्फत जायचे. तुम्हाला सगळ्यांना जपून सगळ्यांना सांगायचंय की बाबांनो, हे जे झालं ना ते झालं. हा पराभव आम्ही मान्य करतो, हा निकाल पण मान्य करतो. लोक काय बोलतात तुम्हालाही माहिती आहे, पण तो आपण असं बोलणं योग्य नाही. पराभव झाला गेलं मिळालं. पण याच्यातलं शिकण्यासारखं खूप आहे. तुम्ही सर्वांनी जीव तोडून मेहनत केली, परंतु मायक्रो लेवलला जे संघटन पाहिजे ते आपल्याकडे नाहीये. आपण काही लोक आपल्यासाठी काम करत होतो, इतर पक्षातले लोक काम करत होते. आपण पाहिलं असेल की जमिनीवर आपली ती तशा प्रकारची मॅनेजमेंट नाही. काही ठिकाणी आपला पैसा कमी पडतो, काही ठिकाणी मॅनपॉवर कमी पडतो. मॅनपॉवर नाही, मॅनपॉवर आहे, तुम्ही सर्व आहात सगळे. पण काही ठिकाणी काही गोष्टी करायच्या आहेत, आपण करू, मिळून करू. परंतु सगळीकडे आपल्याला सगळे उमेदवार द्यायचे. तुमच्यातले तयार करा, नसेल दुसऱ्या पक्षातले हेरा, पण येणाऱ्या पालिकेच्या निवडणुका आपल्याला हिरिरीने हे करायचे. आणि तुम्हाला जर बदला घ्यायचा असेल तर आपले नगरसेवक इथे निवडून द्या, मी खुश होईल. मला पण बरं झालं, स्वतःचे स्टेक लागलेले असतात ना तेव्हा थोडा हातचं राखून वागायला लागतो. आता मी फ्री आहे, बिंदास. मला मी काय करू शकतो याची टेस्ट कोणी घेऊ पण नाही, नादाला पण लागू नाही. त्यामुळे बघू कोण कसं येईल. आणि खरंच सांगतो, काही गोष्टी आहेत तिथल्या संपूर्ण लक्ष ठेवा. आमदार नसला, आमदार पद आहे, त्याच्यापेक्षा कितीतरी मोठा पद मला राजसाहेबांनी दिले. नेता आहे मी पक्षाचा. इथे चाललेली अव्यवस्था, इथल्या कामाबद्दलचा आवाज हा असाही उठवणारच आहे मी. असाही विरोधातच होतं ना, सत्तेत होतं का आपण. कामं कशी आणायची ते आपण आणू ना.
प्रकट महाराष्ट्राला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का.